हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आहोत मित्रांनो, तुम्ही आनंदात असाल. चला मित्रांनो, सुरुवात करूया आज मॅथमॅटिक्स स्टँडर्ड 6 जो की नवीन सिलेबस आहे त्याचं चॅप्टर नंबर 2 लाईन्स अँड अँगल. व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर मित्रांनो. याआधी आपलं एक चॅप्टर झालं होतं 3 डायमेन्शनल स्पेस. त्याचे दोन व्हिडिओ आपण बनवले होते, ते पाहिले नसतील तर तुम्ही नक्की बघा. आणि चला सुरुवात करूया लाईन्स अँड अँगल या चॅप्टरला. आणि त्याआधी मित्रांनो, या चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा तुमच्या मित्रांना. चला सुरुवात करूया. प्रॅक्टिस सेट 2.1. आता फ्रेंड्स, हे खूप महत्त्वाचं चॅप्टर आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्षात घ्या. काय बघा, काय दिलं आपल्याला, एक फिगर दिलेली आहे. लुक ॲट द ॲडजस्टंट डायग्राम अँड राईट द नेम्स ऑफ द टर्म्स गिव्हन बिलो. फ्रेंड्स, या टर्म्स ज्या आहेत ना, त्या खूप महत्त्वाच्या आहेत. सोपे जरी वाटत असले तरी लिहिताना चुकवतात, त्यामुळे नीट लक्षात घ्या. आधी आपल्याला काय दिलं आहे, फर्स्ट पॉईंट्स. आता पॉईंट्स कोणते आहेत? तर ऑब्व्हियसली ओ, सी, ई, डी, ए, बी, ऑल दीज आर पॉईंट्स. मग तुम्ही याच्यापैकी 2 लिहा, 2-3 कोणतेही लिहू शकताय. आता सपोज मी लिहिला पॉईंट ए कॉमा पॉईंट ओ कॉमा पॉईंट सी, पुन्हा लिहिला मी समजा ई. हे आपण लिहू शकतो. ओके फ्रेंड्स, कोणतेही पॉईंट लिहू शकता तुम्ही, लक्षात घ्या. सेकंड, लाईन सेगमेंट. आता फ्रेंड्स, लाईन सेगमेंटमध्ये लक्षात घ्या, तर ही लाईन सेगमेंट आपल्याला कशी असायला हवी, तर इथे तुम्हाला बघा, ही सुद्धा एक लाईन सेगमेंट आहे, नाही का? ही सुद्धा एक लाईन सेगमेंट आहे. ओई, हिला सुद्धा आपण लाईन सेगमेंट म्हणतो. मग मी इथे लिहितो सेगमेंट. मात्र सेगमेंट लिहायचा आधी, तो सेगमेंटचा शॉर्ट फॉर्म जो आहे तो असं लिहायचा, सेगमेंट ओ ई. लक्षात घ्या, म्हणजे याचा अर्थ एवढाच, हीच लाईन सेगमेंट आहे, एवढं लक्षात असू द्या. ओके फ्रेंड्स, रेज. आता रे आणि सेगमेंटमध्ये काय डिफरन्स आहे फ्रेंड्स? तर सेगमेंट ही अशी लिमिटेड असते, ओके, आणि रेला जो आहे ना, एक बाजूला ॲरो असतो, मग ते रेज झाले. मग इथे रेज कोणकोणते आहेत? तर ऑब्व्हियसली मला ओ सी हा रे म्हणता येईल, ओ बी हा रे म्हणता येईल, ओ ए दिस इज ऑल्सो रे, नाही का? आपण लिहू शकतो. इथून ई पासून स्टार्ट केला तर ए बी इज ऑल्सो रे, तर लिहून टाकूया रेज. 2-3 लिहितो मी. रे ओ सी, यस चालेल, तोही चालेल. पुन्हा रे ओ सी नंतर मी ओ बी लिहिला, तोही चालेल. रे ओ ए चालेल, रे ओ ई चालेल. लक्षात घ्या, इथून स्टार्टिंग पॉईंटपासून असा रे जातो. मग असं तुम्ही कोणतेही लिहू शकता. ओके फ्रेंड्स, हे तर कळालं असेल. आता पुढचं आहे आपल्याला दिलेलं त्यानंतर कोलिनियर पॉईंट्स. आता फ्रेंड्स, कोलिनियर पॉईंट्स कोणते आहेत? कोलिनियर्स म्हणजे काय, तर एका रेषेत असलेले. तर बघा फ्रेंड्स, ए ओ सी हा चालेल का? ऑब्व्हियसली हा चालणार नाही, कारण की इथे एक रेषा नाही. तर हे जे पॉईंट आहेत ना, हे सगळे कोलिनियर पॉईंट आहेत. मग लिहून टाकूया पॉईंट डी, पॉईंट ई, पॉईंट ओ अँड पॉईंट बी आर दीज द कोलिनियर पॉईंट्स. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट इथे आता बघा लाईन दिलं आहे. आता लाईन कोणती येईल? तर ऑब्व्हियसली इथे ओ सी ही लाईन होणार नाही. लाईनमध्ये काय फरक आहे बघा, हा सेगमेंट सांगितला की एंड पॉईंट्स त्याला असतात. रेला एक एंड पॉईंट किंवा स्टार्टिंग पॉईंट म्हणतो आपण, आणि एक ॲरो असतो. लाईन मात्र दोन्ही बाजूने इन्फायनाईट असते, दोन्ही बाजूने ॲरो असतात. म्हणजे ऑब्व्हियसली इथे लाईन जी आहे ती डी बी ही लाईन आहे, अर्थात याला डी ई लाईन म्हटलं तरीही चालतं. मग हे लाईनचं उत्तर कसं लिहिणार मी? इथे बघा, लाईन लिहिताना लाईनच लिहायचं. तुम्ही काहीही लिहू शकाल. मी लाईन डी लिहिलं तरी चालेल, ही लाईन लिहिली तरी चालेल. ई ओ लाईन लिहिलं तर मग दोन्ही येणार, नाही का? आणखी ई ओ आणि डी काही लिहू शकतो. ओ बी लाईनही लिहू शकतो, मात्र पुढे लाईन लिहायचं, कारण की इथे आपण लाईन ओई म्हटलं तर याचा अर्थ सगळीच आली, किंवा सेगमेंट ओई म्हटलं तर लिमिटेड होते. त्यामुळे लाईन हा शब्द लिहून कोणतेही 2 तुम्ही लिहू शकता. ओके फ्रेंड्स, आता नॉन कोलिनियर पॉईंट्स. आता नॉन कोलिनियर पॉईंट्स कोणते आहेत? आता कोलिनियर म्हणजे एका रेषेत, नॉन कोलिनियर म्हणजे एका रेषेत नसलेले. मग इथे मला ए ओ सी लिहिता येईल. नॉन कोलिनियर पॉईंट्स, पॉईंट ए ओ सी आर नॉन कोलिनियर पॉईंट्स, किंवा ए ओ बी इज ऑल्सो नॉन कोलिनियर पॉईंट्स, ए ओ डी ऑल्सो नॉन कोलिनियर पॉईंट्स. अजून लिहितो मी ए ओ डी. अशा मित्रांनो, अशा पद्धतीने मित्रांनो हे लिहायचं आहे. ओके, पुढचा टॉपिक बघूया. ड्रॉ द फॉलोइंग फिगर्स. आता फ्रेंड्स, इथे ड्रॉ करायचे आहेत आपल्याला, तर इथे जागा कमी पडते. आपण बघितलं तर मी वहीवर काढून ठेवतोय मुद्दाम, म्हणजे तुमचा वेळही वाचेल. बघूया काय दिले बघा. लाईन बी टी. लाईन बी टीला मित्रांनो काय सांगितलं? लाईन म्हणजे दोन्ही बाजूला ॲरो. तर फ्रेंड्स, इकडे लक्षात घ्या, इकडे मी काढून ठेवले, आपला वेळ वाचेल. दोन्ही बाजूंना ॲरो काढलेत, ही झाली लाईन बी टी. रे डी ई. रे डी म्हणजे आता
डी सुरुवात आहे, हा स्टार्टिंग पॉईंट, इथे ॲरो नको आहे, फक्त स्टार्टिंग पॉईंट टू रे डी ई, इकडे ई कुठेही काढा, हा तुमचा रे होईल. याच्यातला फरक कळाला. लाईन म्हणजे दोन्ही बाजूला ॲरो, रे म्हणजे एकाच बाजूला ॲरो. हा स्टार्टिंग पॉईंट असतो. लाईन एम पी, आता फ्रेंड्स लाईन एम पी आहे, दोन्ही बाजूला ॲरो असतील आणि या पद्धतीने एम इथे काढला, पी काढला. लाईन वाय, कधी कधी जी लाईन आहे ना दोन पॉईंटनी न दाखवता एक स्मॉल लेटरने दाखवतात, तशी लाईन दाखवली. लाईन काढायची आणि स्मॉल लेटर वाय दाखवायचे. पॉईंट एम दाखवायचे, फक्त पॉईंट दाखवणार, दिस इज पॉईंट एम. ओके, अशा पद्धतीने फिगर काढा. पुढचा बघा काय प्रश्न आहे. ड्रॉ द डायग्राम दॅट इलस्ट्रेट द फॉलोइंग पॉईंट्स. आता डायग्राम काढायची आणि जे आपल्याला दिले त्या पद्धतीने ते ड्रॉ करायचे. पॉईंट पी लाईज ऑन लाईन ए बी. लाईन तर काढून घेतली, हिला नाव देतो ए बी. ओके, आणि हा पॉईंट कसा आहे, लाईज ऑन दिस लाईन, म्हणजे या लाईनवर कुठेतरी आहे, तो लाईनवरतीच आहे. इथे टाकतो मी याला पी. झालं, इथेच टाकायला पाहिजे असं कुठेही तुम्ही टाकू शकता. ओके, पॉईंट ई अँड एफ आर ऑन लाईन एम बट पॉईंट डी इज नॉट लाईन एम. आता बघा मी स्मॉल एम काढला आहे, ही लाईन झाली एम लाईन वरती सांगितल्याप्रमाणे. आता पॉईंट ई अँड एफ आर ऑन लाईन एम, म्हणजे ई आणि एफ या लाईनवरती आहेत, कुठेही असतील ते, कुठेही तुम्ही काढा ई आणि एफ. आणि काय, पॉईंट डी इज नॉट ऑन अ लाईन, पॉईंट डी दाखवायचं तर आहे पण तो या लाईनवर नाही आहे, म्हणजे आउटर साईड कुठेतरी आहे. समजा मी इथे काढतो याला, हा पॉईंट डी. अशी ती फिगर झाली. ओके फ्रेंड्स. ओके, थर्ड, ड्रॉ रे ओ पी अँड रे ओ क्यू. आता फ्रेंड्स इथे काय लक्षात घ्या, याचा स्टार्टिंग पॉईंट पण ओ आहे, याचा पण स्टार्टिंग पॉईंट ओ आहे, म्हणजे या दोन्ही रेचा स्टार्टिंग पॉईंट ओ आहे, त्यामुळे यांचा हा कॉमन पॉईंट असेल ओ. इकडच्या रोईला समजा मी पी नाव दिलं, हा रे ओ पी झाला आणि हा इकडे येईल मग रे ओ क्यू. अशी याची आकृती. ओके फ्रेंड्स. आता पुढचा प्रश्न जो आहे, चौथा प्रश्न, तो आपण इकडेच बघूया. काय तो बघा. शो दॅट द पॉईंट्स, लाईन सेगमेंट्स अँड प्लेन्स फ्रॉम द रंगोली इन ऑक्युपाईंग पिक्चर्स. आता हे जे पिक्चर दाखवलं याच्यामध्ये पॉईंट्स, सेगमेंट आणि प्लेन आपल्याला दाखवायचं आहे. आता फ्रेंड्स पॉईंट्सचं आपल्याला डेफिनेशन माहिती आहे, डॉट असतो म्हणजे पॉईंट. ऑल दिस पॉईंट, हे जे सगळे रंगोलीचे जे ठिपके आहेत की नाही, ते सगळे पॉईंट आहेत. दिस इज पॉईंट, हे सगळे पॉईंट आहेत. म्हणजे तुम्हाला शो द पॉईंट्स अँड लाईन सेगमेंट अँड प्लेन्स फ्रॉम द रंगोली इन ऑक्युपाईंग द पिक्चर, तर तुमच्या लक्षात येईल हे सगळे काय आहेत, पॉईंट्स. तर याला आपण म्हणू शकतो दिस इज पॉईंट्स, पॉईंट, दिस इज ऑल्सो पॉईंट. कोणताही घेतला तो पॉईंट येणार. आता सेगमेंट कोणती आहे, सेगमेंट मग मित्रांनो जो ट्रायंगल काढला आहे की नाही, ही झाली सेगमेंट. दिस इज सेगमेंट. ओके, सेगमेंट. अँड नेक्स्ट वन इज प्लेन. आता प्लेन मित्रांनो काय असणार आहे, सरफेस असतो प्लेन म्हणजे. मग हे जे बुकचं पान आहे की त्याच्यावर रांगोळी काढली, हे पूर्ण एक सरफेस झालं. समजा ही जमिनीवर काढली असेल तर टेबलावर काढली असेल तो टेबल सरफेस झाला. इथे हे काय झालं, हे पूर्ण ज्याच्यावर काढली आहे ते काय झालं, त्याचं सरफेस. ओके, आय होप तुम्हाला ते कळालं असेल. सरफेसला काय करणार, हे पूर्ण या पद्धतीने काढलात आणि हा जो टोटल सरफेस आहे, दिस सरफेस, मग तो पेपर असेल काही असेल तो, तर ही रांगोळी ज्याच्यावर काढली तो झाला प्लेन. ओके, नेक्स्ट. 4 important places are marked with points on the map of India. Draw as many line segment as possible connecting this place. आता किती लाईन काढता येईल बघूया आपण. आता इथे मुंबई, दिल्ली, कॅलकटा आणि चेन्नई दिले. फ्रेंड्स ही एक लाईन काढली, ती काय होणार, मुंबई टू चेन्नई. ही एक लाईन काढली, चेन्नई टू कलकत्ता. ही एक लाईन काढली, कॅलकटा टू दिल्ली. आणि ही पुन्हा एक लाईन काढली तर मुंबई टू दिल्ली. अशा या 4 लाईन काढता येतील. पुन्हा दुसरी मुंबई टू कॅलकटा ही एक लाईन काढता येईल 5. आणि नंतर चेन्नई टू दिल्ली ही एक काढता येईल. म्हणजे टोटल 6 लाईन्स जे आहेत ते आपल्याला काढता येतील, नाही का. 4 इम्पॉर्टंट प्लेसेस जरी दिलेत पण स्ट्रेट लाईन 1, 2, 3, 4 आणि इथून सुद्धा ही स्ट्रेट लाईन देणार आहे 5 आणि ही सुद्धा काय येणार आहे, लाईन नाही देणार आहे 6. अशा पद्धतीने या 6 लाईन तुम्ही त्या काढू शकता. नेक्स्ट काय बघा, रिव्हिजनमधलाही प्रश्न घेऊन टाकूया आपण. विच शेप इज फॉर्म ॲट द कॉर्नर इन द अबव पिक्चर. आता फ्रेंड्स इथे जर बघितलं तर हा डोअर आहे, डोअर आणि फ्लोअर जो आहे हा एक अँगल झालेला दिसतोय आपल्याला. या बुकमध्ये सुद्धा हा एक अँगल आहे, हा सुद्धा एक काय अँगल दिसतो. हँगर आहे त्याच्यामध्ये हा अँगल दिसतोय, नाही का. विच शेप इज फॉर्म म्हणजे कोणता फॉर्म आहे अँगल, इथे कोणता शेप फॉर्म झाला आहे, अँगल अँगल अँगल. सो राईट हिअर अँगल इज फॉर्म, अँगल. आय होप फ्रेंड्स तुम्हाला हे कळालं असेल.
भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय. पण मित्रांनो, चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा. थँक्यू. टेक केअर. गुड बाय.